नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे दोन घागरीमध्ये ज्या घागरीला छिद्र पडले तीच घागर मौल्यवान कशी, एका कागदावर रेखाटलेली पावलं लक्ष्मीची पावलं कशी झाली, ही कथा घेऊन आली आहे. तर मित्रांनो, आज आपण 3 कथा जाणून घेणार आहोत. ह्या तिन्ही कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी लवकर उठून दूरवरच्या झऱ्यातून स्वच्छ पाणी गोळा करायला जात असे. यासाठी 2 मोठ्या घागरी सोबत घेऊन जात असे, जे त्याने एका बांबूला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवले. एका घागरीला कुठेतरी छिद्र पडले होते आणि दुसरी घागर पूर्णपणे चांगली होती. पण यामुळे शेतकरी दररोज घरी पोहोचेपर्यंत केवळ 1.5 घागरी पाणी शिल्लक राहत होते. हा प्रकार 2 वर्षांपासून सुरू होता. उजव्या घागरीला सर्व पाणी घरापर्यंत पोचवते आणि त्यात एक थेंब पाणी वाया जात नाही याचा अभिमान होता. तर दुसरीकडे छिद्र पडलेल्या घागरीला फक्त अर्धेच पाणी घरापर्यंत पोहोचवता आले याची लाज वाटली आणि शेतकऱ्याची मेहनत या सगळ्याचा विचार करून ती खूप अस्वस्थ झाली. आणि एके दिवशी तिला स्वतःची इतकी लाज वाटली की ती शांत न राहता ती शेतकऱ्याला म्हणाली, मला माझी लाज वाटत आहे आणि मला तुमची माफी मागायची आहे. का? शेतकऱ्याने विचारले. तुला कशाची लाज वाटते? कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण मला एका ठिकाणी छिद्र पडले आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते त्याच्या निम्मेच पाणी मी घरी आणू शकले. ही माझ्यात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमचे प्रयत्न वाया जात आहेत आणि हेच घडत आहे. छिद्र पडलेली घागर खिन्नपणे म्हणाली. घागरीचे असे बोलणे ऐकून शेतकऱ्याला थोडं वाईट वाटलं आणि तो म्हणाला, काही हरकत नाही. उद्या पाणी घेऊन परत येताना वाटेतली सुंदर फुलं पाहावीत अशी माझी इच्छा आहे. घागरीने तेच केले. ती संपूर्ण रस्त्यातून येत असताना बाजूने सुंदर फुलांकडे पाहत राहिली. असे केल्याने तिचे दुःख काही प्रमाणात कमी झाले, पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते. ती पुन्हा खिन्न झाली आणि माफी मागू लागली. शेतकरी म्हणाला, कदाचित तुझ्या लक्षात आले नसेल की संपूर्ण वाटेवरची सर्व फुलं फक्त तुझ्या बाजूनेच होती. उजव्या घागरीच्या बाजूने एकही फूल नव्हते, कारण तुझ्यातील उणीव मला पहिलेपासूनच माहीत होती आणि मी त्याचा फायदा घेतला. तुझ्या बाजूच्या वाटेवर मी रंगबिरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या. तू त्यांना रोज थोडं थोडं पाणी पाजत राहिलीस आणि संपूर्ण वाट इतकी सुंदर केलीस. आज तुझ्यामुळेच मी देवाला ही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो. तू जशी आहेस तशी नसतीस तर फक्त कल्पना कर, मी हे सर्व करू शकलो असतो का? तर मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उणिवा असतात, पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात. त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही प्रत्येकाला जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे आणि त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा छिद्र पडलेली घागर देखील चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की एका आईची पावलं झाली लक्ष्मीची पावलं. तर ती कशी ते जाणून घेऊयात. रात्रीचे 7-7:30 वाजले असतील. एका चपलांच्या दुकानात एक मुलगा येतो. तो गावातला होता, पण हुशार होता. त्याचं बोलणं हे गावकऱ्यांसारखं होतं, पण तो अगदी स्थिर दिसत होता. साधारण 22 वर्षांचा असावा. दुकानदाराची पहिली नजर त्याच्या पायाकडेच जाते. त्याच्या पायात चामड्याचे बूट होते, नीट पॉलिश केलेले होते. दुकानदार, मी आपली काय सेवा करू शकतो? मुलगा, माझ्या आईला चप्पल हवी आहे, पण ती टिकाऊ असावी. दुकानदार, ती आली आहे का? त्यांच्या पायाचे माप. मुलाने त्याचे पाकीट काढले. एक कागद 4 वेळा दुमडलेला, ज्यावर पेनाने
दोन्ही पायांचा आकार काढून आणलेला होता. दुकानदार: अरे बेटा, मला मापासाठी नंबर हवा होता. मुलगा बांध फुटल्यासारखा बोलला: सर, मी माप सांगू काय? माझ्या आईने तिचे संपूर्ण आयुष्य कधीही चप्पल न घालता घालवले. आई माझी मजूर आहे. तिने काटेरी झुडपातही जनावरांसारखे कष्ट केले. मला शिकवले, अभ्यास केला आणि आता नोकरी मिळाली. आज माझा पहिला पगार मिळाला. मी दिवाळीला घरी जात आहे, म्हणून मी विचार केला आईसाठी काहीतरी घेऊन जाऊ. म्हणून मी माझ्या पहिल्या पगारातून आईसाठी चप्पल घेण्याचा विचार केला. दुकानदाराने एक चांगली टिकाऊ चप्पल दाखवली, ज्याची किंमत 800 रुपये आहे. चालेल का? आईच्या प्रेमात असलेला मुलगा त्या किमतीला तयार झाला. दुकानदाराने सहजच विचारले: बेटा, तुझा पगार किती आहे? सध्या 12,000 आहे. राहण्याचे आणि जेवणाचे 7-8 हजार खर्च होतात आणि आईसाठी 3,000. तर संभाषणात व्यत्यय आणत तो मुलगा म्हणाला: नाही, काही होत नाही. दुकानदाराने चप्पल बॉक्समध्ये ठेवली. तो मुलगा पैसे देऊन आनंदाने दुकानातून बाहेर पडला. चप्पलसारखी गोष्ट इतकी महाग असते असेच कोणी गिफ्ट देऊ शकत नाही. पण दुकानदार त्याला म्हणाला, थोडं थांब. तसेच दुकानदाराने त्या मुलाच्या हातात दुसरा बॉक्स दिला. ही चप्पल तुझ्या भावाकडून आईला भेट आहे. पहिली चप्पल खराब झाली तर आईला दुसरी घालायला सांग. अनवाणी फिरू नकोस आणि घ्यायला नकार देऊ नकोस असे सांग. दुकानदाराकडे पाहताच त्याचे दोन्ही डोळे भरून आले. दुकानदाराने विचारले, तुझ्या आईचे नाव काय? लक्ष्मी, त्याने उत्तर दिले. दुकानदाराने अचानक दुसरी मागणी केली. त्यांना माझा नमस्कार सांग आणि तू मला एक गोष्ट देशील का? सांग. तू ज्या कागदावर पायांचा आकार काढला होतास तोच कागद मला पाहिजे. त्या मुलाने आनंदाने तो कागद दुकानदाराच्या हातात दिला आणि निघून गेला. दुकानदाराने घडी घातलेला कागद घेऊन त्याच्या दुकानाच्या पूजेच्या जागी ठेवला. दुकानदाराच्या मुलांनी तो कागद त्यांच्या दुकानाच्या देवघरात ठेवलेला पाहिला आणि त्यांनी विचारले, हे काय आहे पप्पा? दुकानदाराने दीर्घ श्वास घेतला आणि मुलांना म्हणाला, लक्ष्मीची पावले आहेत बेटा. खऱ्या भक्ताने घडवली आहे. व्यवसायात बरकत येईल. मुले व दुकानदार त्या पावलांची पूजा करत होते तेव्हा तेथे उपस्थित सर्वजण त्यांची पूजा करणाऱ्या सगळ्यांना मनापासून नमस्कार केला. आई ही या जगातील खरी परमात्मा आहे. आपली दृष्टी आणि मनाची विचारसरणी पूज्य असावी आणि ते म्हणतात ना, मानला तर देव, नाही तर दगड. तर हे असेच आहे, कारण त्या दुकानदाराने त्या साध्या रेखाटलेल्या पावलांना लक्ष्मीची पावलं असे नाव दिले. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा आहे. एकेकाळी देवांचा राजा इंद्रदेव काही कारणांमुळे शेतकऱ्यांवर रागावले आणि त्यांनी 12 वर्षे पाऊस न पाडण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना म्हणाले, आता तुम्ही लोक 12 वर्षे पीक काढू शकणार नाही. सर्व शेतकरी चिंतेत पडले आणि त्यांनी एकत्रितपणे भगवान इंद्रदेवांची पावसासाठी प्रार्थना केली. इंद्रदेव म्हणाले, भगवान शंकराने डमरू वाजवला तर पाऊस पडेल. इंद्रदेवांनी हा उपाय शेतकऱ्यांना सांगितला, पण एका गुप्त संभाषणात त्यांनी भगवान शिवांना शेतकऱ्यांशी सहमत न होण्याची विनंती केली. जेव्हा शेतकरी भगवान शंकरापर्यंत पोहोचले तेव्हा भगवान त्यांना म्हणाले, डमरू 12 वर्षांनी वाजेल. शेतकरी निराश झाले आणि त्यांनी 12 वर्षे शेती न करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक शेतकरी होता ज्याने शेतातील कामं थांबवले नाही. नांगरणी, खुरपणी, तण काढणे, बियाणे पेरणे ही कामे तो नियमित करत होता. हा प्रकार पाहून गावातील शेतकऱ्यांनी त्याची चेष्टा करायला सुरुवात केली. काही वर्षांनी
या कष्टकरी शेतकऱ्याला गावकरी विचारू लागले, जेव्हा तुला माहीत आहे की 12 वर्षे पाऊस पडणार नाही, मग तू तुझा वेळ आणि शक्ती का वाया घालवत आहेस? शेतकऱ्याने उत्तर दिले, मलाही माहीत आहे की पाऊस पडणार नाही, 12 वर्षे पाऊस येणार नाही, पण मी हे काम माझ्या सरावासाठी करत आहे. कारण 12 वर्षे काहीही न केल्याने मी शेतीचे काम विसरेन. श्रम करण्याची सवय माझ्या शरीराला राहणार नाही. त्यामुळेच मी हे काम नियमितपणे करत आहे, जेणेकरून 12 वर्षानंतर पाऊस पडेल तेव्हा मला माझे काम करताना कोणतीही अडचण येऊ नये. माता पार्वती ही तर्कशुद्ध चर्चा मोठ्या कुतूहलाने ऐकत होती. हे ऐकून माता पार्वती भगवान शिवाला सहजच बोलली, भगवान, 12 वर्षानंतर डमरू वाजवायला तुम्ही विसरू शकता. माता पार्वतीचे म्हणणे ऐकून महादेव चिंतेत पडले. त्यांनी डमरू वाजतोय की नाही हे तपासायला डमरू उचलला आणि वाजवण्याचा प्रयत्न करू लागले. डमरू वाजताच पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू होताच आपल्या शेतात नियमित काम करणारा, प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला भरघोस पीक आले. उर्वरित शेतकऱ्यांना पश्चाताप करण्याशिवाय काहीच करता आले नाही. डमरू कधीही वाजवता येतो. म्हणूनच मित्रांनो, केवळ नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण आपल्या कामाचा सराव प्रामाणिकपणे करत राहायला हवे आणि आपल्या कामाशी संबंधित कौशल्ये अधिक धारदार केली पाहिजेत. असे केले की आपोआप आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरू होतात. म्हणूनच म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजेच काय तर 99% प्रयत्न करणे आपल्या हातात आहेत, पण 1% तर परमेश्वराच्या हातात आहे आणि तोच महत्त्वाचा आहे. कारण तो कधी कोणासाठी डमरू वाजवेल माहीत नाही. म्हणून आपण आपले काम प्रामाणिकपणे करावे. आपल्यासाठी डमरू वाजणारच असा विश्वास ठेवावा, मग तो वाजतोच. तर मित्रांनो, तुम्हाला या कथा कशा वाटल्या ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.